हॅलो, वेलकम बॅक टू प्रियांकाज व्लॉग. आणि आज ना मला एक आमंत्रण आलेलं आहे. ते आमंत्रण म्हणजे सवासणीचं जेवणाचं. तर माझी मावशी आहे ना, तर मावशीने मला बोलवलं आहे. काल कॉल केला होता तिने. आणि माझी मावशी आणि मी एकाच गावात राहतो, तर ती जवळच राहते माझ्या घरापासून. तर ना मी आता तिच्याकडेच जाणार आहे. आणि ना इथे बघा, आता उर्वीच्या कशी मध्ये मध्ये उर्वीला असं ना सतत नेहमी असं वाटत असतं की ना मला पण ब्लॉगमध्ये घ्यावं. तर तिचं मध्ये मध्ये डोकत असते ती. आणि आता हिला मी ना शाळेत सोडवते. तर ना वहिनी आहे ना त्या माझ्या, तर त्या ना माहूरच्या देवीला गेल्या होत्या. तर ना त्या माहूरच्या देवीच्या सवासणींचं जेवण आहे. तर चला आता ना पुढे लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आजचा लॉग खूप छान होणार आहे. आणि चला तर मग आता आपण डायरेक्ट मावशीच्या घरी भेटूया. मी ना आता आली आहे मावशीच्या घरी. आणि ना माझे वहिनींत आहे ना मस्त असं ना जेवण वगैरे बनवत आहे, त्यांचं चालू आहे. तर आता मी त्यांना पण दाखवते. त्यांचं ना भजे काढायचं काम चालू आहे. सगळं झालंय आता इकडे ना. ही माझी भाची आहे. हाय. तर आता सगळं ताट वगैरे बनवायचे. वहिनी झालं का सगळं स्वयंपाक? अच्छा. वहिनी आणि त्या मामी आहे ना, त्या भजे वगैरे बनवायचं काम चालू होतं त्यांचं. तर म्हटले चला आता आपण पण आहे ना काहीतरी थोडीशी फार मदत करूया. काय मदत केलेलं चांगलंच असतं. तर मग मी इथे ना ताटं बनवायला घेतली. आणि ही जी ग्रीन टॉपवाली आहे ना, ही माझी भाची आहे, या वहिनीची मुलगी. तर ना तिघंजणं भाऊ आहे, मावस भाऊ आहेत. तर ते एक वहिनी ना मळ्यात गेली होती, कारण ऊसतोडणीचं काम चालू होतं. आणि एक दुसरी वहिनी ती दुसरीकडे राहते, तर ती काही आली नाही. आणि कसंही या म्हणजे जे सवासणींचं माहूरच्या देवीचे सवासण्या असतात ना, त्यामध्ये आपले भाऊबंद नाही चालत. म्हणजे एका कुळातले नाही चालत. पाहुण्या लेडीज चालतात असं असतं. त्यामुळे मग आपल्या कुळातले एक नाही राहत. मग ना सगळ्या पाहुण्याच आलेल्या होत्या जेवण करायला. मग मी ना इथे ना म्हटलं चला आपण आहे ना जेवण झाल्यानंतर काही काम करता येणार नाही. कारण असं म्हणतात ना की हे जेवण आहे ना खाऊन जावं, पण धुवून वगैरे जाऊ नये, असं त्याचा अर्थ आहे. नाही कारण नाही ना मग असं जर केलं तर मग त्याचा काही आपल्या म्हणजे ज्यांनी हे सवासणींचं जेवण दिले त्यांना काही मग ते लागू होणारच नाही. म्हणजे असं त्याचं काही फळ मिळणार नाही, असं काही असतं ते. कारण ज्या सवासण्या येतात ते एक देवीचे रूप म्हणूनच येतात जेवण करायला. आणि आपण देवीलाच परत जर काम वगैरे जेवण झाल्यानंतर धुवायला सांगितलं ताटे भांडे, तर मग ते असं चांगलं नसतं, त्याचं फळ मिळत नाही असं आहे. मला माहिती, मी तितकं सांगितलं. तर मी इथे ना पोळ्या वगैरे, पुरणपोळीचं जेवण होतं. पुरणपोळी, सार भात आणि भजी कुरडई असं जेवण होतं. आणि मी ताटं वगैरे बनवत होती. बायकांना यायला थोडा टाईम होता, एक येत होत्या. आणि इथे ना मी म्हटले चला आपण काहीतरी मदत करूया. मग वहिनी मला ना सांगत होत्या की असं ठेवा तसं ठेवा. मग मी ते करत होते. फारसं काही यांच्या वहिनी त्यांच्याकडे मावशीकडे येणं काय होत नाही माझं, एका गावात असून पण. कारण निमित्तानेच येणं जाणं होतं. आणि म्हणतात ना निमित्तानेच गेलेलं त्याचा नाही का असं एक वेगळाच मान असतो. तर मग आहे ना इथे मग वहिनीने नैवेद्य पण खाली ठेवले. देवाजवळ नैवेद्य पण ठेवायचे होते, कारण पहिले देवाला नैवेद्य वगैरे ठेवतात, मग नंतरच जेवण वगैरे. आणि इथं त्यांनी आता नैवेद्य वगैरे हे घेतलं. आणि माझा कॅमेरा पडला खाली, ते झालं. इथे मग देवाला नैवेद्य ठेवून घेतले. जेवण करण्याच्या आधी, बायका जेवायला बसण्याच्या आधीचं नैवेद्य बाप्पाला सोनी देवांना. आणि त्यानंतर आहे ना मग इकडे बायका जितक्या आल्या ना त्या काही येत होत्या. आणि का जेवढ्या आले ना तेवढ्यांच्या वहिनी ना हे करून घेते होत्या, पाय वगैरे धुवून. बघा असं आता मी ना माझ्या लॉगमध्ये ना तुम्हाला संपूर्ण आहे ना दाखवलेलं आहे सवासणी जेवणाचं. तर तुम्हाला देखील आहे ना ह्या लॉगचा खूप फायदा होणार आहे. कोणाला जर नवीन असेल ना कोणी, तर त्यांना म्हणजे सगळं जर बघितलं ना की एक आयडिया येऊन जाईल की कसं काय पद्धतीने केलं जातं. मग ह्या पण इकडच्या पण मावशी आल्या त्या ग्रीन साडीवाल्या ना वहिनीच्या बहीण आहे, हे शेजारी आहे. आणि त्या विहीण आहे तिकडच्या, त्या गावातल्याच आहे. मी होती आणि अशा मिळून 7 बायका होत्या. आणि मग ह्या माझ्या भाचीने काय केलं, मग एक प्लेट वगैरे वाढून देत होती.
मस्त असं जेवण होतं बघा. पोळी आपलं सार भात असं जेवण सगळं जेवण करायला कापूर वगैरे जाळून ते मग जेवायला बसत नाही जाळला जातो. तर ते त्या पद्धतीने करत होत्या वहिनी इथे. तसं प्रत्येकाच्या समोर कापूर जाळलं ना ते पण चालतं. आणि कापूर म्हणजे फक्त जाळून आणि सगळीकडे फिरवलं ना ते पण असतं. आणि मग आम्ही सगळं जेवण करायला बसलो. आणि इकडे बघा 7 बायका होत्या. कोणी 9 जेव घालतात, कोणी 7 असं असतं. त्यात एक कुमारिका असते. आता उर्वी तर आली नाही त्यामुळे कुमारिकाचं तर नाही झालं, पण आम्ही सवासणी होत्या. आणि इकडे माझी वहिनी विचारत होती की कसं जेवण झालं आहे, मला खाऊन नक्की सांगा. आणि बरं का जेवण आहे ना वहिनींनी एकटींनीच बनवलं होतं हे सगळं पुरणपोळीचं जेवण. आणि छान मस्त झालं होतं, छान बनवलं होतं, एकदम टेस्टी. आणि लवकर झाला कार्यक्रम हा. आणि त्यानंतर आहे ना इथं ओटी भरणामध्ये ना पीस, आपला ब्लाऊज पीस, नारळ, तांदूळ, आपलं फूल किंवा गजरा आणि बांगड्या, केळी असं फळ कुठलंही ते दिलं जातं. केळी ही देवीला प्रिय आहे ना, तर केळीच दिली जाते. तर असं हळदी कुंकवाचा करंडा. एक ताई बोलत होत्या की ना नारळाची वाटी दिली जात नाही, नारळाची वाटी नाही दिलेली जात, तर एक अखंड नारळ दिला जातो. कारण वाटी, खोबऱ्याची वाटी जी आहे ना ती म्हणजे अधुरी पूर्ण नसते ती, त्यामुळे मग खोबऱ्याची वाटी काही दिली जात नाही. पण ना माझ्या माहेरी तर असंच केलं जातं की खोबऱ्याची वाटीच देतात. आणि ना त्यामुळे मग इथे बायकांच्या चर्चा चालू होती त्या विषयावरतीच. आणि त्या एक ताई बोलल्या की मग एक नारळ आहे ना कुठल्या तरी एक सवासणीला द्या तुम्ही, म्हणजे ते असंच त्याचं हे होईल, काय आता बोलताय ना, म्हणजे पूर्ण होईल असं. आता आमच्या वर्षातून 2 जण होते, पण आम्ही सगळेच नारळ देत राहतो. पण माझ्या पण नानीने घातल्या होत्या ना सवासण्या, तर आमच्या पण नानीनेच दिली वाटते. आम्ही नाही द्यायचं. आणि मी म्हणजे ब्राह्मणाला एकदा विचारलं तर त्याने पण सांगितलं तर नारळ दिलं तर चांगलं आहे, वाटीने द्यायचे अर्धा वाटी. जेवायला गेले तर इकडं हेच देतात. ही आता आणि आता सुभाष नारायण बाई वाटीचे 4 भाग केले होते पाहिलं ना मोठं घरात. हा हॅलो बचत गट वाटीचे 4 भाग थोडे ते काय कुठे देत होते का काय? हा स्ट्रेट. हो बरं बरं. काय म्हणते? नाही हे दुकान गेलो होतो आता शिवायला याच्याकडे शिवायलाच टाकून जाते. काल घेऊन जाते अजून बाकीचे काम शिवून घेऊन ये. सारखं इकडे जायचं तिकडे जायचं. एवढं काम आहे मी नेमकी घरी गेली होती, मामाने फोन केला होता, पण मग मी नेमकी घरी कांदे लागत सांगली ना, मग घरी गेले ते बाहेर. मग आम्ही दोघे तिकडेच होतो. मी भेटून आली होती रविवारी लवकर गेले. मामा मला म्हणे येतोय तुझ्या म्हटला मामा मी. ही ना माझी मावशी आहे आणि मावशीच्याच घरी मी आलेली आहे. तर मावशी बोल ग, हाय बोल ना. मावशी म्हणते काय बोलू. ही मावशी आहे ना माझ्या मम्मीची चुलत बहीण आहे आणि माझी चुलत मावशी. तर असं आमचं रिलेशन आहे असं काहीतरी. मी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवलं ना ह्या व्हिडिओमध्ये. आत्ता मगाशीच आले मी आणि ना छान वाटलं, छान झाला सवासणीचा जेवणाचा कार्यक्रम. आणि माहूरदेवीच्या माहूरदेवीला गेली होती ना वहिनी, तर त्या सवासण्या होत्या. आणि असंच कधी कधी निमित्तानेच मला मावशीकडे जायला भेटतं, तसं काही फार इतकं जात नाही मी. जवळच आहे, माझ्या गावातच आहे, पण मी काही म्हणजे जाणं होत नाही असं रेग्युलर. काही निमित्त असलं तर निमित्तानेच मी जाते. तर चला आज आहे ना, आजचा मी इथेच एंड करते. भेटूया पुन्हा एकदा एक छानशा अशा नवीन व्लॉगमध्ये. आणि व्लॉग तुम्हाला माझा आवडला असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
बाय बाय.